बीडमध्ये परळी वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्यात। मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजलंय। भाविकांसाठी जलाभिषेक, रुद्राभिषेक अशा विविध पूजांची व्यवस्था देखील करण्यात आली। तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरी पर्वताच्या प्रदक्षिणेसाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे। ब्रह्मगिरी पर्वताच्या प्रदक्षिणेला मोठं महत्त्व आहे। तब्बल 32 किलोमीटरचा ब्रह्मगिरी फेरीचा मार्ग आहे। भीमाशंकरच्या मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करून महाआरती शंखानाद केला। तसंच मंदिर आणि मुख्य गाभारा विविध फुलमाळांनी सजावट करण्यात आला। शिरूरमधील सोमेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे। दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या। हर हर महादेवच्या जयघोषांनी आणि घंटानादानं परिसर दुमदुमून गेला। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। मंदिराला फुलांची आकर्षक सजावट आणि गाभारा देखील फुलांनी सजवण्यात आला आहे। तसंच भाविकांच्या सोयीसाठी एसटी आणि सिटीलिंग बसेसच्या अतिरिक्त फेऱ्या देखील वाढवण्यात आल्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।